जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व 5वी सैनिकी स्कूलसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन येत आहोत. बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातले व्हिडिओ तुम्हाला फेसबुक आणि युट्यूबवरती पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट आम्ही देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण तसा तुमचा अभ्यास होईल. सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकाल पाहण्याची लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, व्हॉट्सअप ग्रुपवरती आहे, टेलिग्राम चॅनलवरती आहे. त्या लिंकचा उपयोग शिक्षक, पालक, विद्यार्थी, आपले नातेवाईक करू शकतात. आपणही महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांचा निकाल पाहू शकतो. त्यांनी टेस्ट किती तारखेला सोडवली, त्याला किती गुण मिळाले, त्याने कोणत्या प्रश्नाचं काय उत्तर दिलं होतं, त्याचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी तुम्हाला त्या लिंकमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला दिल्या जातील, ज्याच्या प्रिंट काढून तुम्ही अभ्यास करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आपणास देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. त्याच्या लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात, टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होणार नाही. व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलवरचे मेसेज तुम्हाला कधीही रिकवर करता येतील. त्यासाठी व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला अशा प्रकारच्या क्लासेसची फी 5,000 ते 25,000 पर्यंत आकारणी करणारे अकॅडमिक क्लासेस आम्हाला भेटले, परंतु आम्ही शाळेच्या या उपक्रमाअंतर्गत हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री शिकवणार आहोत. तरी 4थी आणि 5वी शिकणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, जेणेकरून आपण आपली गुणवत्ता वाढवू शकतो, आपल्या स्पर्धा परीक्षेतून करिअर घडवू शकतो. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणाऱ्या 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, भाषा व गणित, यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आज आपण आयोजन केलेलं आहे. भाषा विषयामध्ये आम्ही आपणास देणार आहोत 200 प्लस पीडीएफ उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड लेक्चर. या गोष्टीचा महाराष्ट्रातील 4थी आणि 5वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. चला, मी सोमीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 116 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 116 मधील प्रश्नांचं आयोजन करणार आहोत. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर. तुम्हाला दिलेल्या टेस्ट वेळच्या वेळी सोडत चला. एकाच वेळेस तुमचं सर्व टेस्ट सोडून होणार नाही. तुम्हाला 700 पेक्षा जास्त टेस्ट उपलब्ध करून देणार आहे. आता आपल्या 116 टेस्ट रेडी आहेत, बाकीच्या रेडी होत आहेत, तयार होत आहेत. जशा जशा तयार होतील तशा तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती, टेलिग्राम चॅनलवरती त्या लिंक पाठवल्या जातील, त्या तुम्ही सोडवत चला. पैकी गुण घ्या. जोपर्यंत आपल्याला पैकी गुण मिळत नाही तोपर्यंत टेस्ट वारंवार सोडवा. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी उतारा क्रमांक 116 स्क्रीनवरती स्क्रीनवरती टाकला आहे. तुम्ही तो काळजीपूर्वक वाचा व यावरील आपण सर्व प्रश्नांची उत्तर आता मात्र चुकणार नाहीत, या दृष्टीने काळजीपूर्वक वाचा. आणि तुम्हाला वाचण्यासाठी 1 मिनिटाचा अवधी. वाचन झाल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्समध्ये टाईप करा.
अभिनंदन वैष्णवी, अभिनंदन प्रशांत. चला, ज्यांचं वाचन झालंय त्यांनी चॅट बॉक्समध्ये टाईप करा. अभिनंदन सृष्टी, अभिनंदन प्रदीप. चला, तुमचं वाचन झालं आहे. मी उत्तर वाचतो. ज्यांचं वाचन झालं नाही त्यांनी काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावर आपले प्रश्न चुकणार नाहीत. अगदी सोपा उत्तर आहे पहा. वाचून आकलन झाला तर आपल्याला काही प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही. चला, मी वाचतो, काळजीपूर्वक ऐका. उत्तरा क्रमांक 116. आपल्या ग्रामीण भागातील बहुसंख्य जनता गरीब आणि अज्ञानी आहे. नेहमीच पैशाची चणचण असल्यामुळे चांगली खते व बियाणे शेतकरी विकत घेऊ शकत नाहीत. त्यांच्या गरिबीचा फायदा घेऊन भरमसाठ व्याज आकारणाऱ्या सावकाराकडून त्यांना कर्ज द्यावे लागते. अशा प्रकारे शेतकऱ्यांचे जीवन कर्जाच्या बोजाखाली दबलेले असते. शेतकरी त्याच्या अज्ञानामुळेच नवीन शेती पद्धती आत्मसात करू शकत नाही आणि म्हणून तो आपले उत्पन्नही वाढवू शकत नाही. परिणामी त्याचे उत्पन्न कमी राहते. हे आर्थिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. याखेरीज लोकांनाही आपल्या अडचणी दूर करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. हे प्रश्न सोडवण्यास सहयोग व एकत्र काम करण्याची वृत्ती बरीच उपयोगी पडू शकेल. सहयोग देण्यास लोक तयार असतील तर कोणतीही गोष्ट अशक्य वाटणार नाही. पहा, गटशेती नावाचा प्रकार आता सध्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये विकसित झालेला आहे. बरेच शेतकरी एकत्र येतात आणि एकाच प्रकारचं उत्पादन घेतात आणि ते मार्केटमध्ये विकतात, जेणेकरून त्यांचं उत्पन्न वाढतं, खर्च कमी होतो. बरेच शेतकरी आपले कर्जाच्या बोजाखाली आत्महत्या करतात. आत्महत्या करणं हे खूप चुकीचं आहे. कर्ज असून आत्महत्या करणं खूप चुकीचं आहे. पहा, आपल्या आयुष्यात कर्ज होत असतं, कर्ज कमी होत असतं, परंतु त्यासाठी जीवन संपवणं ही योग्य नाही. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा बातम्या आपण वाचतो, ऐकतो, परंतु आपला याच्यावर विश्वास बसत नाही की शेतकरी कर्जासाठी आत्महत्या करतात. पण ती महाराष्ट्रामधील, या जगामधील, या देशामधील सत्य परिस्थिती. याच्यावरती सरकार आणि आपण सर्वांनी मिळून काहीतरी पर्याय काढला पाहिजे. असा हा उत्तरा क्रमांक 116. चला, अगदी सोपा उत्तरा. शेतकऱ्याच्या जीवनावरती आधारित. शेतकऱ्याला बी बियाणं का खरेदी करता येत नाही, त्याच्या अज्ञानाचा गैरफायदा सावकार लोक कसे घेतात, या गोष्टीवरती हा उत्तरा. चला, उत्तरा अगदी सोपा. उत्तरावरील पहिला प्रश्न, शेतकरी चांगली बी बियाणं खते विकत घेऊ शकत नाही, त्याचं काही कारण आहे पहा. उत्तरामध्ये याचा प्रश्न आहे. दुसऱ्या ओळीमध्ये याचं उत्तर आहे. तुम्ही ओळ क्रमांक 2 आणि 3 वाचा. प्रश्न पहिला, शेतकरी चांगली बी बियाणं व खते विकत घेऊ शकत नाही, कारण पर्याय त्याला ते सावकाराकडून विकत घ्यावे लागतात. पर्याय बी, त्याच्याजवळ पुरेसे पैसे नसतात. पर्याय सी, सरकार त्याचा प्रश्न सोडवत नाही. आणि पर्याय डी, बियाणे व खत सहजासहजी उपलब्ध नसतात. पहा, उत्तरात ओळ क्रमांक, नेहमी पैशाची चणचण असल्यामुळे चांगली खतं व बियाणं शेतकरी विकत घेऊ शकत नाही, हे जरी वाक्य असलं तरी त्या वाक्याचं आकलन करून आपल्याला त्याचं उत्तर द्यावं लागेल. आकलनावरचा हा प्रश्न आहे. शेतकरी चांगले बी बियाणं का विकत घेऊ शकत नाही? त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून तो घेत नाही, परंतु पैसे नसण्याला कारणीभूत कोण असू शकतं? शेतकऱ्याकडे पैसे नाहीत, याला कोण जबाबदार असणार? किंवा त्याचं योग्य उत्तर टाका. कृष्णा बी उत्तर देतोय. नेहमी पैशाची चणचण असणं या शब्दाचा अर्थ लावून आपल्याला योग्य उत्तरापर्यंत जायचंय. नेहमी पैशाची चणचण असणं या शब्दाचा योग्य अर्थ लावून आपल्याला उत्तरापर्यंत जायचंय. प्रश्न पहिला, शेतकरी चांगली बियाणं व खते विकत घेऊ शकत नाही. पर्याय, त्याला सावकाराकडून विकत घ्यावे लागतात. पर्याय बी, त्याच्याजवळ पुरेसे पैसे नसतात. पर्याय सी, सरकार त्यांचा प्रश्न सोडवत नाही. पर्याय डी, बियाणं व खते
सहज उपलब्ध नसतात. आता आपला पाऊस पडल्यानंतर खतं बियाणं आपल्याला घ्यायचेत, परंतु आपले वडील शेतकरी ते घेऊ शकत नाहीत. त्याला काही कारणं असतात पहा. शेतकऱ्याच्या पिकाला योग्य हमी भाव सरकार देत नाही, त्यामुळे शेतकऱ्याच्या पदरी सतत कमी पैसे पडतात, त्याचा खर्च जास्त होतं, उत्पन्न कमी होतं, त्यामुळे बरेच शेतकरी कर्जबाजारी होतात. कन्फ्यूज होऊ नका. तुम्हाला मी सांगतोय, नेहमी पैशाची चणचण असल्यामुळे ह्या शब्दाचा अर्थ लावून तुम्ही योग्य उत्तर शोधू शकता. नेहमी पैशाची चणचण असल्यामुळे कृष्णा बी उत्तर, वैष्णवी सी उत्तर, सृष्टीगंधा बी उत्तर. त्याला नेहमी पैशाची चणचण असल्यामुळे या प्रश्नाचा यातच उत्तर दडलेलं आहे. यापैकी योग्य पर्याय सांगा. सृष्टी बरोबर आहे. पहिल्या आणि दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे, पण तो उत्तर टाका. पहिल्या प्रश्नाचं उत्तर सृष्टीनंदन बी उत्तर, प्रशांत सानप बी उत्तर, वैष्णवी बी उत्तर, प्रदीप बी उत्तर. खूप खूप अभिनंदन, तुम्ही योग्य अर्थ लावला. नेहमी पैशाची चणचण असणं म्हणजे त्याच्याजवळ पुरेसा पैसा नसणं. योग्य उत्तर पर्याय बी. सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर आलं. प्रश्न आणि उत्तरातील उत्तर आपण दिलेले पर्याय योग्य वाचले, सर्व वाचले, त्याचा अर्थ लावला तरच आपण योग्य उत्तरापर्यंत जाऊ शकतो. नाहीतर आपण चुकीच्या उत्तराला गोल करून आपल्याला आलंय माझं बरोबर आहे असं गैरसमज करून आपण पुढे जातो. अनुष्का थोरवे बी उत्तर दिलेल्यांचं अभिनंदन, खूप खूप अभिनंदन, तुम्ही योग्य उत्तरापर्यंत पोहोचलात. प्रश्न पहिल्याचं योग्य उत्तर बी. शेतकऱ्याकडे त्याच्याजवळ पुरेसा पैसा नसतो, म्हणून तो बी बियाणं विकत घेऊ शकत नाही. बी उत्तर दिल्या सर्वांचं अभिनंदन, खूप खूप अभिनंदन तुमच्यासाठी. प्रश्न दुसरा, उत्तरा क्रमांक 116 वरील प्रश्न दुसरा. शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होते कारण शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होते कारण त्याला काही कारण आहे, त्याचं योग्य कारण शोधायचे आपल्याला. पर्याय सावकार भरमसाठ व्याज आकारतात. पर्याय बी आपले उत्पादन वाढावे त्याला शक्य होत नाही, आपले उत्पन्न वाढवणे त्याला शक्य होत नाही. पर्याय सी त्याच्यावर फार मोठा कर्जाचा बोजा असतो. आणि पर्याय डी चांगले बियाणं व खते उपलब्ध नसतात. पर्याय ए सावकार भरमसाठ व्याज आकारतो म्हणून त्याचं उत्पन्न कमी होतं का. पर्याय बी आपले उत्पन्न त्याला वाढवणं शक्य नाही, शेतकऱ्याला त्याचं उत्पन्न वाढवणं शक्य नाही किंवा त्याच्यामुळे त्याचं उत्पन्न कमी होतं का. पर्याय सी त्याच्यावर फार मोठा कर्जाचा बोजा असतो म्हणून शेतीमध्ये उत्पन्न कमी होतं का. चांगले बी बियाणं उपलब्ध नसतात म्हणून त्याचं उत्पन्न कमी होतं. चला योग्य उत्तर टाईप करताय. प्रश्न दुसरा, वैष्णवी बी उत्तर देते, त्याला उत्पादन वाढवणं त्याला शक्य नाही म्हणून त्याचं उत्पन्न कमी होतं. चला बाकी त्यांनी आपलं उत्तर टाईप करा. वैष्णवीचे वरून 5व्या ओळीमध्ये उत्तर आहे. त्याच्या अज्ञानामुळे नवीन शेती पद्धती आत्मसात करू शकत नाही आणि म्हणून तो आपले उत्पन्न वाढवू शकत नाही. अभिनंदन वैष्णवी, खूप छान उत्तर शोधलंस तू. सृष्टीगंधा सी उत्तर देते, त्याच्यावर फार कर्जाचा बोजा असतो. जर कर्जाचा बोजा असला आणि आपण शेतामध्ये एखादं पीक घेतलं तर कर्जाच्या बोजामुळं वावरातलं पीक कमी उगतं का सृष्टी. समजा माझ्यावरती 5,000 रुपये कर्ज आहे आणि मी बाजरी पेरली, माझ्यावर कर्ज असल्यामुळे माझी बाजरी कमी आली, असं होऊ शकतं का. कर्जाच्या बोजामुळे शेतीतलं उत्पन्न कमी होऊ शकतं का. सांगा बरं. कृष्णा खाडे बी उत्तर, वैष्णवी बी उत्तर, प्रशांत बी उत्तर. चला बी उत्तर अगदी बरोबर आहे. दुसऱ्या प्रश्नाचं, शेतकऱ्याच्या अज्ञानामुळं त्याला सृष्टी तू परत एकदा बघ, तू सी उत्तर दिलंय, त्याच्यावर कर्जाचा बोजा असतो म्हणून त्याचं उत्पन्न कमी होतं. कर्जाचा बोजाचा आणि उत्पन्नाचा काही संबंध नसतो. प्रदीप बी उत्तर. चला बी उत्तर दिल्याचं खूप खूप अभिनंदन, तुमचं अगदी उत्तर बरोबर आहे. शेतकऱ्याच्या अज्ञानामुळे त्याला उत्पादन वाढवता येत नाही, त्याला शक्य होत नाही, तो निरक्षर आहे, त्याला शेती करण्याचं प्रशिक्षण कुठं मिळत नाही, त्यामुळे त्याचं उत्पन्न कमी होतं. पहा
शेतकरी उत्पादन कमी होण्याचं कारण. योग्य उत्तर पर्याय बी, आपले उत्पादन वाढवणे त्याला शक्य होत नाही म्हणून त्याचं उत्पन्न, शेतीचं उत्पन्न कमी होतं. बी उत्तर दिलं. सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी पुन्हा उतारा वाचा, टेस्ट सोडवा, जेणेकरून तुमचं उत्तर बरोबर येईल. अनुष्का थोरवे, बी उत्तर. चला तुमच्यासाठी प्रश्न तिसरा स्क्रीनवरती. खेड्यातील लोकांच्या बऱ्याचशा समस्या सोडवता येतील जर खेड्यातल्या लोकांच्या बऱ्याचशा समस्या सोडवता येतील. खेड्यातल्या लोकांच्या ज्या अडचणी येतात, समस्या आहेत, त्या सोडवता येतील. त्यासाठी काय करावं लागेल? पर्याय, त्यांना सरकारी मदत मिळवून द्यावं लागेल. त्यांना सरकारी मदत मिळेल. पर्याय बी, सावकार भरमसाठ व्याज आकारणार नाहीत. पर्याय सी, लोक सहयोग देण्यास तयार असतील. आणि पर्याय डी, चांगले बियाणं व खते सहज उपलब्ध केली जातील. जर खेड्यातील लोकांच्या बऱ्याच समस्या सोडवता येतील तर कोणत्या समस्या सोडवता येईल? त्यांना सरकारी मदत मिळेल. पर्याय बी, सावकार भरमसाठ व्याज आकारणार नाहीत. पर्याय सी, लोक सहयोग देण्यास तयार असतील. पर्याय डी, चांगली बियाणं व खते सहज उपलब्ध केली जातील. योग्य उत्तर टाईप करा. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर वैष्णवी सी उत्तर देते. लोक सहयोग देण्यास तयार असतील. खालून तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे त्याचं. प्रशांत सी उत्तर. हे प्रश्न सोडवण्यास सहयोग व एकत्र काम करण्याची वृत्ती बरीच उपयोगी पडू शकेल. पहा, इथंच त्या प्रश्नाचं उत्तर आहे. खालून तिसऱ्या ओळीमध्ये आणि दुसऱ्या ओळीमध्ये अभिनंदन. वैष्णवी. अनुष्का थोरवे सी उत्तर. प्रदीप सी उत्तर. अगदी सर्वांचंच उत्तर बरोबर येत आहे, कोणाचंही उत्तर चुकत नाही. ओळ क्रमांक सापडली, आपल्याला प्रश्नाचं उत्तर सापडलं तर आपलं उत्तर चुकणार नाही. प्रशांत डाऊन थर्ड अँड सेकंड लाईन. अभिनंदन प्रशांत. खालून दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर म्हणतोय. तुमचं खूप खूप अभिनंदन. प्रश्न तिसरा, खेड्यातील लोकांना बऱ्याच समस्या सोडवता येतील. याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, लोक सहयोग देण्यास तयार असतील तर त्यांचे बरेचसे प्रश्न आणि समस्या सोडवता येतील. कृष्णा सी उत्तर. साक्षी सी उत्तर. सृष्टी सी उत्तर. तुमचं खूप अभिनंदन. सी उत्तर दिल्याचं खूप अभिनंदन. तुमचं अगदी उत्तर बरोबर आहे. तुमच्यासाठी पुढचा प्रश्न स्क्रीनवरती. प्रश्न चौथा, शेतीच्या नवीन पद्धतीचे ज्ञान करून घेणे शेतकऱ्याला शक्य होत नाही. शेतकऱ्यांना शक्य होत नाही याचे कारण. प्रश्न चौथा, शेतीचे नवीन पद्धतीचे ज्ञान करून घेणे शेतकऱ्याला शक्य होत नाही याचे कारण. पर्याय अज्ञान. पर्याय बी, कर्ज. पर्याय सी, कमी उत्पन्न. आणि पर्याय डी, आळशीपणा. पहा, शेतीच्या नवीन पद्धतीचं ज्ञान शेतकऱ्यांना होत नाही. प्रश्न चौथा, त्याचं ए पर्याय, शेतकऱ्यांचं अज्ञान आहे त्याच्यामुळे त्यांना नवीन पद्धतीचं ज्ञान होत नाही. पर्याय बी, त्यांच्यावर खूप कर्ज आहे म्हणून त्यांना नवीन पद्धतीचं ज्ञान होत नाही. पर्याय सी, त्यांचं उत्पन्न कमी होतं म्हणून त्यांना नवीन पद्धतीचं ज्ञान होत नाही. का पर्याय डी, शेतकरी खूप आळशी आहेत म्हणून त्यांना नवीन पद्धतीचं ज्ञान होत नाही. ए, बी, सी, डी योग्य पर्याय टाका. प्रश्न चौथा, कृष्णा खाडे, कमी उत्पन्नामुळे त्याला ज्ञान होत नाही म्हणतोय. सी प्रश्न, सी उत्तर देतोय. पहा, नवीन पद्धतीचं शेतकऱ्यांना ज्ञान होत नाही. आकलनावरचा प्रश्न आहे. वैष्णवी ए उत्तर देते. वैष्णवी सोडवण्याचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं अज्ञान आहे त्याच्यामुळे त्यांना नवीन पद्धतीचं ज्ञान मिळत नाही. प्रशांत ए उत्तर देतोय, अज्ञान. चला, आज दोन्ही उतारामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकले. काय अडचण, काय समजली नाही तुमची? उत्तर अवघड होता का? चुकीची उत्तरे यायला लागली तुमच्याकडून. प्रश्न चौथा, शेतीच्या नवीन पद्धतीचे ज्ञान करून घेणे शेतकऱ्याला शक्य नाही होत नाही त्याचं काही कारण आहे बा. पर्याय ए, अज्ञान. पर्याय बी, कर्ज. पर्याय सी, कमी उत्पादन. पर्याय डी, आळसपणा. सृष्टी गंगाळ ए उत्तर. प्रशांत ए उत्तर. वैष्णवी ए उत्तर. चला, बाकी विद्यार्थ्यांनी उत्तर टाका. चला, सर्वांचंच तुम्हाला स्क्रीनवरचा प्रश्न दिसत नाहीये का?
वैष्णवी म्हणते वरून 4थ्या आणि 5व्या ओळीमध्ये उत्तर ओळ वाचू आपण. अशा प्रकारे शेतकऱ्याचे जीवन कर्जाच्या बोजाखाली दबलेले असते. शेतकरी आपल्या अज्ञानामुळे नवीन शेती पद्धती आत्मसात करू शकत नाही. अभिनंदन वैष्णवी, खूप छान शोधलं. शेतकरी आपल्या अज्ञानामुळे नवीन शेती पद्धतीचा आत्मसात करू शकत नाही. इथं उत्तर असताना आपण चुकीचे उत्तर टाकता, म्हणजे तुम्ही न शोधता उत्तर टाकता असा याचा अर्थ होतो. सृष्टीगंधा अभिनंदन, तुझंही उत्तर टाक. प्रशांत 4थ्या आणि 5व्या ओळीमध्ये उत्तर म्हणतोय. उत्तर टाका. उत्तर सगळ्यांनी टाकलेलं नाही. प्रश्न 4थ्याचं योग्य उत्तर पर्याय ए अज्ञान. ए उत्तर दिल्या सर्वांचं अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. प्रदीप ए उत्तर, कृष्णा ए उत्तर, प्रशांत, वैष्णवी ए उत्तर, सृष्टी ए उत्तर. चला तुमचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. तुमचं ए उत्तर आलं आहे. उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न, उत्तरा क्रमांक 116 मधील शेवटचा प्रश्न. पुढीलपैकी कोणते शीर्षक या उत्तरात सर्वात योग्य होईल? प्रश्न 5वा, पुढीलपैकी कोणते शीर्षक या उत्तरास योग्य होईल? पर्याय ए शेतकऱ्याचे कर्ज, पर्याय बी शेतीच्या नवीन पद्धती, पर्याय सी शेतकऱ्याने ज्यादा मेहनत केली पाहिजे, पर्याय डी शेतकऱ्याचे आर्थिक समस्या. पहा 4 नावं दिले आहेत, त्यापैकी योग्य नाव एकच आपल्याला योग्य राहील. जास्तीत जास्त ज्या गोष्टीचा उल्लेख या उत्तरामध्ये आलेला आहे त्या गोष्टीचा नाव आपण या उत्तरासाठी द्यायचंय. बऱ्याच जणांचा अशा प्रश्नाचे उत्तर जातात. हा प्रश्न आपल्या आकलनावरती अवलंबून आहे. प्रश्न 5वा, पुढीलपैकी कोणते शीर्षक या उत्तराला सर्वात योग्य? यातील 4ही उत्तर बरोबर आहेत, परंतु 4ही पैकी सर्वात योग्य कोणतं ते आपल्याला शोधायचंय. पहा पर्याय ए शेतकऱ्याचे कर्ज, पर्याय बी शेतीच्या नवीन पद्धती, पर्याय सी शेतकऱ्यांनी ज्यादा मेहनत केली पाहिजे आणि पर्याय डी शेतकऱ्याचे आर्थिक समस्या. याचं योग्य उत्तर टाका. चला 5व्या प्रश्नाचं उत्तर वैष्णवी ए उत्तर देते, कृष्णा खाडे ए उत्तर, अनुष्का थोरवे ए उत्तर, प्रशांत सानप ए उत्तर. सर्वांचंच उत्तर चुकत आहे. पहा शेतकऱ्याचं कर्ज हे शीर्षक योग्य आहे, परंतु सर्वात योग्य नाही. सर्वांचंच उत्तर चुकलं आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी शेतकऱ्याच्या आर्थिक समस्या. पहा शेतकऱ्याच्या सगळ्यात पहिल्यांदाच म्हणलं होतं बा नेहमी पैशाची चणचण भासते. इथं आर्थिक उत्पन्नाबद्दल उल्लेख आला. त्याचबरोबर सावकार यांना कर्जात जास्त व्याज आकारतात, इथं आर्थिक उत्पन्नाचा उल्लेख आला. त्याचबरोबर त्यांचं उत्पन्न कमी होतं म्हणून त्यांचं प्रगती होत नाही, इथंही आर्थिक उत्पन्नाचा उद्गार आला. त्याचबरोबर शेवटी सुद्धा सांगितलंय संयोगाने तुम्ही शेतीतील उत्पन्न वाढू शकता, येथे सुद्धा आर्थिक उत्पन्नाचा संबंध आला. म्हणजे याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी शेतकऱ्यांचे आर्थिक समस्या. हा शीर्षक या उत्तरासाठी अगदी योग्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या या उत्तरावरीलही 2 ते 3 प्रश्न चुकले. मला खूप खेद वाटला की तुम्ही या उत्तराचं आकलन केलं नाही, एकमेकाचं बघून टाकण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आपले उत्तर चुकले. आपलं आपण शोधलं असतं, उत्तर टाकलं असतं तर चुकलं नसतं. अशी चूक परत पुढच्या उत्तरामध्ये करू नका. काळजीपूर्वक उत्तरे वाचत चला, काळजीपूर्वक उत्तरे देत चला. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 5चं योग्य उत्तर पर्याय डी शेतकऱ्याचे आर्थिक समस्या. चला अशा प्रकारे आपण इथं उत्तरा क्रमांक 116 पूर्ण करतोय. अद्यापही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक आहेत. व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक वरती तुम्हाला सर्व सराव टेस्ट पीडीएफ उतारे लिंक निकालाच्या लिंक उपलब्ध होणार आहेत. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. ज्या विद्यार्थ्यांना आयुष्यात प्रगती करायची, मोठं व्हायचंय अशा विद्यार्थ्यांच्या पालकांनी आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरती सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध होणार आहे. लाईव्ह तासिकेच्या टेस्टच्या, पीडीएफच्या, पीपीटीच्या, सराव टेस्टच्या, निकालाच्या सर्व लिंक तुम्हाला युट्यूब चॅनलच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपवरती उपलब्ध होणार आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्यांना फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही शंका कुशंका असतील तर 86004642 नंबरला व्हॉट्सअप करून कळवा, जेणेकरून मी तुमच्या शंका